हॅलो बहिणींनो, आज मी बनवत आहे मटण. तर त्यासाठी मी खोबरं, काजू, धने, खसखस आणि पांढरे तीळ ह्याची आधी पेस्ट करून घेणार आहे. तर आता मी धने, काजू, खोबरे, खसखस ह्याची पेस्ट बनवून घेतलेली ती बाजूला काढून ठेवते पहिले. आता आपल्याला कांदा, टमाटर ग्रेव्हीसाठी पेस्ट बनवायची. हे पण ग्रेव्हीसाठीच आहे. काजू आणि खोबरं, धने, परत खसखस, पांढरे तीळ हे सगळे टाकल्यानंतर मटणाचा स्वाद अजून छान येतो. आपण फोडणीसाठी थोडेसे कढीपत्ते पण घेतलेले. साईडला सगळं सामान काढून ठेवतो. अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आणि हे आपण घेतलेले 4 टमाटर लाल कलरचे घ्यायचे. एकदम छान लाल पिकलेले टमाटर घ्यायचे 4. एकदम छान पिकलेले टमाटर घेतले ना लाल कलर, तर त्याच्यानं भाजीचा कलर खूप छान येतो मटणाच्या भाजीचा. मोठे मोठे 4 कांदे घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी. 4 टमाटर, 4 कांदे. आपल्याला मोठे मोठेच कापून घ्यायचे. आपल्याला पेस्टच बनवायची. तर आपण घेतलेले आहे 1 किलो मटण. तर त्यात आता आपण टाकणार आहे हळद. थोडासा गरम मसाला, तेल. आता हे असंच मॅरिनेट करायला ठेवायचं. आता आपण कुकर टाकून घेतला आहे. तर आता तेल घालणार आहे. तीन 4 छोटे चमचे आपण जिरं घालणार. मोहरी 3 चमचे. कढीपत्ता, टमाटरची ग्रेव्ही बनवलेली ते टाकणार आहे. आता कांद्याची पेस्ट टाकणार आहे. तर आपल्याला मसाला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे. तेल साईडला असतो आणि आपले काजू, खसखस, बदाम, धने याची पेस्ट टाकणार आहे. खूप चांगला भाजून घ्यायचा. चवीनुसार अंदाजे मीठ टाकायचं.
2 चमचे. लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद, हे घरी बनवलेला खडा मसाल्याचा गरम मसाला, घरी बनवलेला. आता आपला मसाला चांगला भाजून झाला तर आता आपण मटण घालून घेऊ. बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपलंही झालं झणझणीत कोल्हापुरी स्टाईलचं मटण.